पूरा लाइन चालू है, इधर भी चालू है, उधर भी चालू है, इधर भी चालू है, पूरा लाइन चालू है। खाली हम लोग का ही धंधा क्यों बंद कर बताओ। सब बंद हो जाए। एकीकडे अंबरनाथ पूर्व पश्चिम रेल्वे स्टेशनच्या लगतच्या फेरीवाल्यांना हटवून रस्ते चौक मोकळे करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आणि अतिक्रमण विभागाला लक्ष करायचं, आणि दुसरीकडे मात्र कारवाई सुरू होताच अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांवर गुंड स्त्रिया सोडून त्यांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे, धक्काबुक्की घडवून आणायची अशी दुटप्पी भूमिका शहरातील काही राजकारण्यांकडून घेतली जात असल्याचं समोर येत आहे। 1.5 महिन्यापूर्वी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी अंबरनाथ सुंदर व स्वच्छ होण्यासाठी फेरीवाल्यांना हटवण्याचे आदेश दिले। त्यानंतर सुरू झालेल्या कारवाईचं सभागृहात कौतुकही झालं। मात्र काही दिवसातच शहरातील राजाश्रय लाभलेल्या काही फेरीवाल्यांनी पुन्हा अतिक्रमण करायला सुरुवात केली आहे। घटना आहे 17 जुलै 2026 ची। अंबरनाथ नगरपालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र संखे यांच्या नेतृत्वाखालील 7 जणांचं पथक हे शिवाजी चौकातील फेरीवाल्यांना हटवण्याची कारवाई बजावत होते। संध्याकाळच्या 6:30च्या दरम्यान रस्त्यावरील आढळून आलेल्या भाजीपाला व फळांच्या गाड्या हटवण्याची विनंती हे पथक करत होते। त्यावेळी गजानन भागा दळवी आणि अवधेश रामकिशन ठाकूर या फेरीवाल्यांनी आम्ही सामान उचलणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा असे म्हणून रस्त्यावरील हातगाडी व सामान काढण्यास नकार दिले। ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर कांसाई विभागातील 7-8 गुंड बोलून त्यांनी पथकातील कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धमकावण्याचाही प्रयत्न केला। या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी नरेंद्र संखे आणि सुनील गावित यांना कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले। ही प्रक्रिया सुरू असताना मात्र शिंदे शिवसेना गटाच्या काही नेत्यांनी पोलिसांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केलाय। एवढंच नव्हे तर शहरातील शिंदे शिवसेना गटाच्या एका मातबर नेत्यानेही अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत धमकावल्याची चर्चा सुरू आहे। अखेर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी मध्यरात्री गजानन दळवी आणि अवधेश ठाकूर यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 352, 132, 3-5 अन्वये सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे। हे दोन्ही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस पुढील तपास करत आहेत। अधिकारी कर्मचारी यांच्यावर शिवीगाळ आणि हल्ले होत असतील तर या कर्मचाऱ्यांनी जीव मुठीत घेऊन काम करावे कसे, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी आता उपस्थित केला आहे।